नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचकडून प्रवीण लोणकरला अटक. लोणकर या प्रकरणातील 13वा आरोपी असल्याची माहिती. प्रवीण लोणकरला 16 मार्च पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा तिढा अद्याप कायम. महायुती की महाविकास आघाडी यापैकी कोणाच्या बाजूने सत्ता जाणार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर अवलंबून व्हीप वरून राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह निर्माण. भंडाऱ्यात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याचा प्रकार. खासदार प्रशांत पडोळेंनी भेट घेत अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल. सांगलीच्या अकली पुलावरून कृष्णा नदीत उडी मारणाऱ्या युवकाला पोलिसांनी धाडसाने वाचवलं. पोलिसांनी थेट नदीत उडी मारून सांगोल्याच्या तरुणाचे प्राण वाचवले. मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचं आरक्षण मिरजमधून. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका अल्पवयीन संशयिताला मिरजेत अटक. रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई दक्षता विभागाची कारवाई. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. बांधकामादरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप. महामार्गासाठी जमिनीचा मोबदला न देता ताबा घेतला जात असल्याचा आणि अधिकची जमीन अतिक्रमण करून घेतल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप. गोंदिया बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळाची विक्री केल्याप्रकरणी कारवाई. नांदेडच्या उमरीमध्ये वडिलोपार्जित जमीन आणि घर बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप. न्यायासाठी मायलेकीचा संघर्ष. आपल्या हक्काचा हिस्सा द्यावा अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचा त्यांचा इशारा. कामठी नागपूर महामार्गावरील गरुड चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. 2 तरुण व्यापारी बंधूंना पोलिसांकडून अटक. भंडाऱ्यात दहशत माजवणारा कुख्यात ड्रग तस्कर आणि गुंड साद जाहीद कुरेशीवर पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई. MDPA कायद्यान्वये करण्यात आली मध्यवर्ती कारागृहात रवानगी. जाहीद कुरेशीवर मागील अनेक वर्षांपासून खुनी हल्ला, खंडणी, तस्करी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.